नमस्कार. काय रे बाळा? मी कैलाश पाटील, शिवाचा पप्पा. अहो शिवानी नाव आहे तिचं. ते शाळेच्या पटावर. माझ्यासाठी शिवा. काय झालं? अहो काय झालं, काय विचारताय? अहो ह्या मुलाला बघताय ना, काय अवस्था करून ठेवली तुमच्या मुलीने त्याची. अहो केव्हाचा रडतोय तो. हे बघा, तुमच्या मुलीला शिस्त नाहीये. शाळेत माऱ्या माऱ्या करते. कसं वागायचं, कसं बोलायचं, हे संस्कार तरी आई वडिलांनी करायला हवेत ना. अति लाडानी बिघडलीये शिवानी. आपल्याकडून चूक झालीये हेही मान्य करायला तयार नाही शिवानी. मॅडम, सर मी तुमचं म्हणणं अगदी शांतपणे ऐकून घेतलं. आता जरा हिचं ऐकून घेऊ ना. काय झालं शिवा? पप्पा ते सर ऐका ना. सर मला पण कबड्डी खेळायची. सर मला कबड्डी फार आवडते. अरे जा लवकर जाओ. ए तू इथे काय करतेस? मला पण खेळायची कबड्डी. मुलींना जमणार नाही. कबड्डी कबड्डी म्हणतात सारी हवा निघून जाईल. चल निघ इथून. पण मला खेळायची आहे. पण मी म्हटलं ना जा जा. बघा, कबूल केलं ना तिने की तिनेच मारलं म्हणून. पण तिने का मारलं तेही सांगितलं ना. जर हिला खेळायची संधी मिळाली असती, त्या मुलाने जर तिला डिवचलं नसतं तर मारलं असतं का? अहो पण आमच्या शाळेत मुली कबड्डी खेळत नाहीत. फक्त लंगडी हा मुलींसाठी एकच खेळ आहे. हे तिला कळायला पाहिजे होतं ना. हे बघा सर, माफ करा, पण माझं शिक्षण आपल्या एवढं नाहीये. पण मुलीने कबड्डी खेळता कामा नये, फक्त लंगडीच खेळावं असं कुठे लिहिलंय का? अहो सर, हिला एक संधी मिळाली असती ना, त्या पोरांच्या अख्ख्या गँगला सर्व्हिस लाईनच्या पार टाकला असता तिने. काय शिवा? हो. अहो तिचं कौतुक काय करताय? अहो तिने काय केले ते बघा. सर हिने मला दोनदा मारलंय आणि तुमचा अपमान पण केलाय. अहो एक मुलगी असून असं वागणं बरं दिसतं का शिवानी? मुलीनं कसं राहायला पाहिजे आणि तू मारामारी करतेस. काय अर्थ आहे याला? अहो तिने 2 वेळा मारल्या या मुलाला. कळते का तुम्हाला? आपण नेहमीच मुलाची बाजू ऐकून घेतो. आज माझ्या मुलीची बाजू पण ऐकून घेऊ ना. शिवा, नक्की काय झालं? सर हिने मला मारलं. काय ग, का मारलंस? सर मला कबड्डी खेळू देत नाहीये. अगं शिवानी, आपल्या शाळेत मुली कबड्डी खेळत नाहीत. जा बरं लंगडी खेळ यांच्यावर. सर प्लीज सर, कुणीच खेळ नाही अशी खेळ. एवढा आत्मविश्वास? बर मग तू खेळच. पण एक लक्षात ठेव, ही मुलं आहेत मुलं. तुझ्यापेक्षा 2 पावलं पुढे आहेत. कळलं का? ठीक आहे सर. शिवानी काय आहे? हा, का मारलंस त्याला? सर त्याने माझ्या मेण्या ओढल्या. मी तर नियमातच खेळत होते ना. हे आधीच बोललो ना, हा खेळ मुलींचा नाहीये. खेळ म्हटलं तर अशा गोष्टी होणारच. सर तुम्ही त्याची बाजू का घेताय? खरं तर चूक त्याची आहे, माझी नाही. उलट उत्तर देतेस.
सर मी फक्त काय झालं ते सांगते. चूक माझी नाही. म्हणजे मी तुला खेळायला दिलं ती चूक माझी आहे म्हणून तू उलट उत्तर देतेस? तुझ्या आई वडिलांनी तुला हे शिकवलंय का? तुम्हालाही मारलं का तिने? नाही नाही टीचर, माझ्या वडिलांनी मला सांगितलं आहे की मोठ्यांचा आणि गुरूंचा आदर ठेवायला पाहिजे. हे असं बोलून केलेली चूक सुधारली जाणार नाहीये. बघा, हे असे संस्कार असतील तर काय होईल पुढे तिचं? सक्षम बाई होईल. न केलेल्या चुकीची माफी मागायची नाही आणि अन्याय सहन करायचा नाही. हे संस्कार केलेत ह्या कैलाश पाटीलने आपल्या लेकीवर. केवळ मुलगी आहे म्हणून 2 पावलं मागे येण्यापेक्षा हिने भरारी घ्यायला हवी. हे बघ शिवा, जर तू यांची माफी मागितलीस ना तर स्वतःच्या हक्कासाठी कधीच लढणार नाहीस. आयुष्यभर माफीच मागत बसशील. माणूस म्हणून गर्व नसावा पण आपलेपणाचा खरेपणाचा अभिमान असावा. अच्छा, हिला बोलून काय उपयोग आहे? प्रॉब्लेम इथेच आहे. हे बघा, तुम्ही एक लेखी माफी पत्र द्या. आणि नाही दिलं तर शिवानीला शाळेतून काढून टाकू. नाही 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 मॅडम, त्याची गरज नाहीये. कारण आम्हीच जातोय दुसऱ्या शाळेत. या शाळेत तिच्या पंखांना खरी भरारी मिळणारच नाही. उलटे इथे तिचे पंख छाटले जात आहेत. चल शिवा, चला. ही वेणी ओढल्यानेच तुझी अडचण झाली ना? चल तर मग. हो काय आहे? हो का केलं तसं? का कापले हिचे केस? कैलासा एकदम झाक. वंदे, अगं दृष्ट काढून टाकायला पाहिजे पोरीची. लय भारी दिसते. हो आई, पोरींचे असे केस कोणी कापतं का? शिवाची इच्छा होती, हो की नाही? शिवा,
बापाच्या डोळ्यात कधी पाणी पाहिलंस का? मग तुझ्या डोळ्यात पाणी? डोळ्यात पाणी नाही, फक्त स्वप्न पाहिजेत. आता या घराची जबाबदारी तुझ्यावरती आहे. बाप जाताना पोरासाठी प्रॉपर्टी, जमीन जुमला, दाग दागिने सोडून जातो. मी तुझ्यासाठी काय सोडून चाललो? स्टेपनी, नट बोल्ट, जुन्या गाड्या, माझ्या हे घर याच्यातच आता तुला सांभाळायचं आहे शिवा. शिवानी म्हणजे पार्वती, पण तू दुर्गा आहेस. डोळ्यात पाणी नाही, निखारा पाहिजे. शिवा, या मनगटात हिम्मत पाहिजे. नाही 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 शिवा, नाही रडायचं नाही. अरे आता तू या घरची करतीयस. आई, बाई, आजी, दिव्या, सगळ्यांचं तर तुलाच करायचं. दिव्यासाठी चांगला राजकुमार शोध बरं का. रडणार नाही ना? पप्पा, तुमची शिवा तुमचा शब्द कधीच खाली पडू देणार नाही. मग आई कितीही चिडली तरी ही शिवा या घरातील माझ्या माणसांसाठी जीवाचं रान करेल. शिवानी, भूक नाहीये. रात्री लागेल. नाही लागणार. बघितलं ताई, आधी स्वतःच चुका करायच्या आणि मग स्वतःच हट्टीपणा करायचा. नाही जेवायचं ना तुला? ठीक आहे, मी पण नाही जेवत, राहते उपाशीच. बघितलं, माझ्या कैलासाची पण इच्छा आहे का तुम्ही दोघींनी एकत्र बसून जेवावं आणि दोघींनी पिरमानं राहावं. ही माझ्या कैलासाची इच्छा आहे. आई, आपण कितीही म्हटलं ना आपल्याला भूक नाहीये, तरी आपल्या पप्पाला आपली भूक कळते. आणि त्याने सांगितलं की जेवायला बसायचं, तर ना मी त्याचा शब्द मोडू शकत ना तू. त्यामुळे चल, माझ्या पोटात कावळे ओरडायला लागले आता. चला. तुझं माझं जमना आणि तुझ्या वाचून कर म्हणा, अशी गत आहे तुमची दोघींची. आता जेवा बरं पटापटा. शिवानी, मला हौस नाहीये ग तुला ओरडायची. आई आहे मी तुझी, वैरीण नाही. पण हे असं मुलांसारखे कपडे घालायचे, मुलांसारखं वागणं बोलणं, तू लहान होतीस तोपर्यंत चालायचं. पण आता मोठी झालीयस तू, कसं होणार ग तुझं? शिवानी,
तुझ्या बरोबरच्या मुली लग्न जुळतायत त्यांची, संसाराला लागले. तुझं कसं होणार ग? काळजी वाटते तुझी. तुझे मित्र पण सगळी मुलं आहेत. असं वागणं कोण खपवून घेणार ग? कुठले आई वडील आपल्या मुलाचा हात तुझ्या हातात द्यायला तयार होतील? तुझ्या लग्नासाठी कोणाकडे शब्द टाकायचं तर धडकीच भरते ग. काळजी वाटते. शिवानी, तुझ्या वडिलांनी शिवानीचं शिवा केलं, पण समाजासाठी तू शिवानीच आहेस ना. मुलगीच आहेस तू. आणि बाईच्या जातीने समाजात असं वागून नाही झालं. लोक काय म्हणतील, काय विचार करतील याचा विचार करून स्वतःला बदलावं लागतं. मला कळतंय सगळं आई, मग अडतंय कुठे? कारण जे कळतंय ना ते पटत नाहीये. आई तुला कळत कसं नाही की मला बदलायची गरज नाहीये, या समाजाला बदलायची गरज आहे. माझ्याकडे बघण्याची नजर बदलायची गरज आहे. आणि हे मला पप्पाने सांगितलंय. आणि तुला तर माहितीये, शिवा दिलेला शब्द मोडत नाही. कुणाचा भरोसा आई. नाना, अहो या ना. शिवाय का घरात? नाहीये. काय नाना, कसं काय? बरं आहे ना वा? बायाजी मस्त. शिवा नाही ते बरं आहे. ती असली की सगळं फिसकटत. खोटं आहे का ते? वहिनी, एक चांगलं स्थळ आणलंय मी. हा, पण आधी खायला काहीतरी आणा. अहो, तुमच्या हातची गरमागरम भजी काय मस्त करता. खोटं आहे का ते? हे बघा, खायला काहीतरी आणा, थोडस गोडधोड आणा. चहा मी घेईन नंतर. नाना, हे एवढं पुरतंय का? हा, काय बाई आजी, गंमत करता का नानाजी? गंमत कसली? अहो, या खेपेला लग्न जमणारच, पार उडणार. फक्त शिवाला. हो नाना, ते मागच्या वेळी जरा. हा, जे होतं ते चांगल्यासाठीच. खोट आहे का ते? बाई आजी, ह्यावेळेस जे मी स्थळ आणले ना, अहो लाखात एक आहे. श्रीमंत घरचे आहेत सगळे. अहो, घरामध्ये लक्ष्मी पाणी भरते. मोठे बिझनेसमन आहेत. खोऱ्याने पैसे ओढतात नुसते. शिवाय एकुलता एक मुलगा, आणि मुलाला मुलगी पसंत आहे. हो नाना, पण पोरानं पोरगी कुठं बघितली अजून? मी फोटो दाखवला. अहो, 1760 मुली बघत होते, पण मी म्हटलं नाही नाही, त्याच्या आयुष्याचं सोनं करेल अशी एकमेव मुलगी. ती कोण? आपली दिव्या. खोटं आहे का ते? खरंय का ते? आजी, नाना फडतरे खोटं बोलतो का? अहो, तुम्ही म्हणालात ती एवढी मोठी माणसं आहेत, एवढी श्रीमंत माणसं आहेत. अहो, त्यांची आणि आपली बरोबरी कशी होणार? हा, आपली दिव्या काय कमी आहे का? अहो, शोधून सापडणार नाही त्यांना अशी सून. हा, पैशाला कमी नाहीये त्यांच्याकडे. पैशाकडे बघणारी माणसं नाहीत. त्यांना फक्त सुसंस्कारी मुलगी हवी आहे. आणि मुलाला तर मुलगी एवढी पसंत आहे की उद्या म्हणालात तर उद्या तिच्या हातामध्ये एंगेजमेंट रिंग घालेल. काय सांगताय नाना? दिव्या, बाय. ऐक ना, थोडा वेळ थांबली असतीस तर काय रिंग घालणार होतास की गळ्यात हार? चल बाय. दिव्या, माझ्या दिलाची राणी. डायमंड रिंग.
तुझ्यासाठी, आपल्या प्रेमासाठी. कितीची आहे? मोहन दिव्या, अगं प्रेमात अशी किंमत मोजायची नसते कशाची. आपण तुला म्हणून सांगतो, 2.5 लाखाची. म्हणून माझं प्रेम आहे तुझ्यावर. तुझ्यासाठी आपलं प्रेम 2.5 लाखापेक्षा जास्त महाग आहे. ऑफकोर्स. अगं 2.5 लाख काय, तुझ्या समोर 2.5 कोटी सुद्धा काहीच नाहीये. हे चंदन, शिवा येते, तू निघ लवकर प्लीज. एक मिनिट. अगोदर तू संध्याकाळच्या पार्टीला येणार आहेस असं सांग. बघू आपण नंतर, तू जा आधी. अगं असं कसं, तुझं हो ऐकल्याशिवाय आम्ही जाणार नाही. हो जा. बाय. लव्ह यू. काय ग, कोण होता? काय माहित, पत्ता विचारत होता. ते तू नको मला सांगू. अशी बरीच पोरं पाहिलेत मी पत्ता विचारणार. तुला नाही माहिती पोरं कशी असतात. ए, तू नको शिकव मला. मी मोठी बहीण आहे तुझी. पण दुनिया मी जास्त बघितली. ती गोल असली तरी ही पोरं तेढी असतात. आणि आईने तुला असं बघितलं तर काय बोलेल. चल बस. दयाजी, हा मुलाचा फोटो. उद्याच मुलगी बघायला येणार म्हणतायत. काय उद्या? काय हरकत आहे? अहो नाना, एवढ्या घाई घाईनं कशा पायी यायला लागलेत ते? नाही म्हणजे मुलात काही दोष नाही ना? हा बाई आजी, मुलात काही खोट असती तर मी विषय तरी काढला असता का? अहो माझ्या मित्राची कैलासची मुलगी म्हणजे माझीच मुलगी ना. खोट आहे का ते? नाना, तुम्ही म्हणताय ती एवढी मोठी माणसं आहे, पण आपलं घर हे असं, म्हणजे आपल्या घरी येऊन आल्या पावली परत जातील अशी परिस्थिती आहे हो आपली. अहो वहिनी, त्यांना मुलगी पसंत आहे, ते स्वतःहून बघायला येत आहेत. मग आपण कशाला काळजी करायची? शिवा आली. नाही म्हणलं, शिवा आली. भैयाजी, मी निघतो. अहो नाना, अजून 4 लग्न जमवायची आहेत. बर, आता कुठून जाऊ? आता आहे का? हा हा. काय ग दिव्या, आज एवढा उशीर? क्लास होता. नाही, तो रोजच असतो. आज एवढा उशीर का झाला? झाला तर झाला, तसंही घरी येऊन काय काम असतं? तीच घरातली जरा 4 कामं करायला शिक. स्थळ सांगून येत आहेत तुला. उद्या जर मुलाकडच्यांनी विचारलं मुलीला काय काय करता येतं तर काय सांगायचं आम्ही? तुझ्या धाकट्या मुलीलाही तेच विचारणार ना, मग काय सांगणार आहेस? तिचं जेव्हा जमवणार असेल ना तेव्हा तिला आणेन वाटणीवर. आधी तुझं बघ. आधी तू मुलगा नीट बघ. आणता तुम्ही कसेही कोणी. हे बघ दिव्या, वंदे, दिव्या, घरात वाद नकोय का? वंदी, फोटो दाखव तिला. तुम्ही का डोकं फिरवता माझं? घरात पाऊल टाकलं नाही की हाच विषय. हे स्थळ आलंय, मुलगा बघ, फोटो बघ. अगं फक्त फोटो तर बघ, आपण पुढचं बोलू. होय, अगं बघ की, आवडेल तुला पोरगा. हा,
शिवानी थांब. दिव्या, दिव्या, तो फोटो तुला बघायला दिला होता ना? हो, मी तोच शोधत होते कुठे पडलाय ते. शिवानी, तो फोटो तिला दे. मला बघू दे ना. दे म्हटलं ना. अरे मला बघा, दे. मला शिवानी, बघा. आई अशी काय करते? शिवानी, फोटोची मस्ती नाही करायची. मला कळलं पाहिजे ना कोण आहे. शिवानी, मला कळलं पाहिजे ना थांब, कोण आहे. शिवानी. आजी, 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 आजी. शिवानी, फोटो दे. तू तो फोटो पाहिला असता तर त्या मुलात पण 10 चुका काढत बसशील. दे तो इथे. अगं असं का करीन मी? आजी, चल तुला चहा देते. चल. आई. कोण असणार? असेल कोणीतरी कंडक्टर, नाहीतर इलेक्ट्रिशियन असेल, नाहीतर ड्रायव्हर असेल. चंदन सारखा कोणीतरी श्रीमंत मुलगा सापडला तर एका पायावर लग्नाला तयार होईल.